नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला तान्हापोळानिमित्त सुंदर अशा नंदी बैलाची 4 ते 4 टिपक्याची रांगोळी काढून दाखवणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो, आणि हाईपचे बटन नक्की दाबा। आता मी इथे 4 ते 4 डॉट असे काढून घेणार आहे। आता या पहिल्या डॉटला जोडून आणि दुसऱ्या डॉटपर्यंत मी आता असा नंदी बैलाचा चेहरा काढून घेणार आहे। आणि इथे असा कानाचा आकार काढून घ्यायचा आणि इथे जोडून घ्यायचं आणि इथे काळा कलर भरून घ्यायचा आणि पूर्ण चेहऱ्यामध्ये असा पांढरा कलर भरून घ्यायचा। तुम्हाला जर नंदी बैल कथ्या कलरचा हवा असल्यास तुम्ही इथे कथ्या कलर पण भरू शकता। आता मी इथे असा डोळा काढून घेणार आहे आणि असा डॉट काढून घ्यायचा आणि अशी रेष काढायची। आता मी इथे अशी डिझाईन काढून घेणार आहे। अगोदर लाल कलर, नंतर असा पिवळा कलर भरायचा आणि कानामध्ये असा फिकट गुलाबी कलर पूर्ण भरून घ्यायचा आणि अशी 2 शिंग काढून घ्यायची वरती, अशा प्रकारे। आता मी इथे असा काळा कलर भरणार आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही कथ्या कलर पण इथे भरू शकता आणि इथे पण काळा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा आणि याच्यावरती अशी पिवळ्या कलरने अशी डिझाईन काढून घ्यायची। आता मी इथे असा आकार काढून घेतला आहे आणि इथून अशी रेष काढून घ्यायची। चेहऱ्यावरती अशी पिवळ्या कलरने डिझाईन काढून घ्यायची। आता या डॉटपर्यंत असं जोडून इथून इथपर्यंत रेष घ्यायची आणि असा चौकोन काढून घ्यायचा। आता इथे असा गळ्याचा आकार काढून घ्यायचा आणि अशी रेष काढून घ्यायची आणि इथे असा विटाचा आकार काढून घ्यायचा। इथे मी आता लाल कलर पूर्ण भरून घेणार आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे गुलाबी कलर पण भरू शकता आणि असा निळा डॉट। आता इथे काठाने मी असा डार्क शेंद्रा कलर भरून घेत आहे आणि असा शेंद्रा कलर, इथे पण असा शेंद्रा कलर भरून घ्यायचा आणि खाली असा आकाशी कलर आणि अशा बारीक बारीक पांढऱ्या कलरचे डॉटने हे पूर्ण सजवून घ्यायचं। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे वेगळ्या प्रकारची डिझाईन पण काढू शकता आणि अशी पांढऱ्या कलरने रेष ओढून इथे अशी डिझाईन काढून घ्यायची आणि याच्यामध्ये अशी रेष काढून इथे बारीक असे डॉट द्यायचे पांढऱ्या कलरचे। आता इथे मी पूर्ण नंदी बैलाच्या अंगामध्ये असा पांढरा कलर भरून घेत आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा हो, आणि हाईपचं बटन नक्की दाबा। आता मी इथे असं घंटीसाठी असा दोर काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा पिवळा कलर भरून घेणार आहे आणि असं कथ्या कलरच्या डॉटने हे सजवून घ्यायचं आणि वरती पण असेच बारीक डॉटने हे सजवून घ्यायचं आणि खाली पण असेच डॉट्स काढून घ्यायचे। आता मी इथे असा घंटीचा आकार काढून घेतला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा पिवळा कलर भरून घ्यायचा आणि खाली कथ्या डॉट। आता इथे असा आकार काढून घ्यायचा आणि इथे असा एक पहिला पाय काढून घ्यायचा, अशी रेष काढून घ्यायची आणि इथे असा आकार काढायचा। इथे आता दुसरा पाय काढून घ्यायचा आणि अशी रेष काढून इथे जोडून घ्यायची आणि अशी आडवी रेष काढायची। आता इथे मी असा पूर्ण काळा कलर भरून घेत आहे आणि अशा पायामध्ये पूर्ण पांढरा कलर भरून घ्यायचा। अशाच प्रकारे पूर्ण कलर आता मी हा पांढरा भरून घेणार आहे आणि पायामध्ये पण पांढरा कलर भरायचा। आता मी इथे असा आकार काढून घेणार आहे आणि अशी रेष काढायची आणि इथे असा पाय काढून घ्यायचा आणि खाली असा आकार काढून इथे अशी रेष काढायची आणि याच्यामध्ये
काळा कलर. आता इथे पूर्ण असा अंगामध्ये पांढरा कलर भरून घ्यायचा. आता मी इथे असा चौथा पाय काढून घेणार आहे आणि इथे अशी रेष जोडून घ्यायची आणि असा आकार काढायचा आणि याच्यामध्ये सुद्धा पांढरा कलर पूर्ण भरून घ्यायचा आणि खाली काळा कलर. पिवळ्या कलरचे अशी बारीक बारीक डॉटने हे सजून घ्यायचे. आता मी इथे अशी शेपटी काढून घेणार आहे आणि असा आकार काढून घ्यायचा. आता खाली असा काळा कलर भरून घ्यायचा आणि वरती असा पांढरा कलर. आता मी इथे नंदी बैलाला उभं राहण्यासाठी सुंदर असा पाट काढून घेणार आहे आणि असा चौकोन काढून घ्यायचा आणि इथे जोडून घ्यायचं. या झूलला मी अशा शेंद्रा कलरच्या गोंड्याने आता सजून घेतला आहे आणि या पाठामध्ये मी आता पूर्ण पोपटी कलर असा भरून घेणार आहे. आता मी पोपटी कलरच्या वरती अशी आकाशी कलरने बॉर्डर काढून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण मी इथे आकाशी कलर भरून घेतला आहे आणि या पोपटी कलरवर गुलाबी कलरने अशी फुलासारखे बारीक बारीक डॉट गुलाबी कलरचे देत आहे आणि खाली असा चौकोन काढून घ्यायचा आणि असा आकार काढून इथे असं जोडून घ्यायचं आणि इथे पण असंच काढून इथे जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये पूर्ण असा कथिया कलर भरून घ्यायचा. आणि इथे पण कथिया कलर पूर्ण असा भरायचा. आता मी या बारीक डिझाईनने हे पूर्ण सजून घेणार आहे. आता मी या बॉक्सवरती शुभ तान्हापोळा असं लिहून घेत आहे. आता मी इथे अशी फुगे काढून घेणार आहे. त्याच्यासाठी कथिया कलरने असे धागा काढून घ्यायचा आणि असा गोल काढून घ्यायचा आणि अशी रेष काढून फुग्याचा आकार काढायचा आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ते कलर भरून तुम्ही हे फुगे सजवू शकता. मी इथे अगोदर आकाशी कलर, लाल कलर आणि पोपटी कलर भरला आहे. इथे गुलाबी कलर आणि इथे शेंद्रा कलर भरला आहे आणि अशा पांढऱ्या डॉटने हे सजून घेत आहे. बघा, अशा सोप्या पद्धतीने आपली रांगोळी आता तयार झाली आहे. रांगोळी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.